अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये. कलाकार या शो मध्ये जेव्हापासून सुरुवात झाला तेव्हा काही लोक आमच्या टॉप ऑफ द लिस्ट मध्ये होते, दे शुड डू दिस शो. पण आता नवीन गाडी सुद्धा आली आहे. इट्स अ नाईस ॲटमॉस्फिअर ऑल टुगेदर आणि त्यांचं दे आर बॅक विथ मुघले आझम विथ अ बँग. सो प्रियंका खूप खूप स्वागत आहे कलाकार या शो मध्ये. सगळ्यात अगोदर व्हॉट अ नाईस कार यार. ही गाडी कधी घेतली त्याच्याबद्दल सांगा. दिस कार. अरे सो आत्ता दिवाळीला खूप दिवाळी पहाटेचे कार्यक्रम लागले होते आणि मोठा दौरा होता आणि खूप ट्रॅव्हलिंग होतं आणि माझ्या खूप डोक्यात होतं की दिवाळीला माझ्याकडे नवीन गाडी असली पाहिजे. कारण इच्छा होती अशी काहीतरी. तर आमची गाडी काही ठरत नव्हती माझी आणि सारांची. खूप चाललं होतं की ही घेऊयात ती घेऊयात आणि मला म्हणजे माझ्या डोक्यात होतं की आता मोठी गाडी घेऊयात. कारण सारखं मुंबई पुणे ट्रॅव्हल, महाराष्ट्रभर ट्रॅव्हल असतं. त्यामुळे अशी ट्रॅव्हल फ्रेंडली आणि कम्फर्टवाली गाडी पाहिजे, मोठी गाडी पाहिजे ज्याच्यात खूप मी सामान सारखं घेऊन जात असते. त्यामुळे आम्ही एक गाडी बुक केली पण जी होती महिंद्रा XUV आणि बुक सुद्धा झाली. पण त्याच्यानंतर म्हणलं नाही यार, म्हणजे टोयोटा खूप सगळ्यांचं म्हणणं पडून सारंग म्हणला की नाही आपण नवीन इनोवा हायक्रॉस बघूयात. आणि आम्ही बघायला गेलो आणि प्रेमात पडलो या गाडीच्या. आणि नंतर कळलं की 1 वर्ष वेटिंग आहे या गाडीला. पण लकीली आमच्या ओळखीनी थँक्स टू राहुल दादा ऑल्सो की 8 दिवसात मला ही गाडी म्हणजे इट वॉज मेंट टू हॅपन. इट वॉज मेंट टू हॅपन. दिवाळीच्या पहिल्या कार्यक्रमाच्या आधी मला ही गाडी हातात त्यांनी दिली आणि थँक्स टू शरयू टोयोटा फॉर दॅट. आणि येस, अशा प्रकारे ही गाडी आम्ही घेतली आणि त्याच्यानंतर गाडी घेतली चिंचवडला. थेट तसेच आम्ही कार्यक्रमाला घेऊन गाडी मुंबईला डायरेक्ट. म्हणजे घरी पण नाही आणली, मध्येच आम्ही दर्शनाला गेलो आणि तिकडनं डायरेक्ट मुंबईलाच गेलो. सो असं ती गाडी 8 दिवसांनीच घरी आली. सगळ्यात अगोदर आता तुम्ही आहात, गाडी आहे, सो द म्युझिक शुड हॅपन राईट. आणि आपण मुघले आझमच्या प्रयोगाला चाललोय. सो सगळ्यात अगोदर प्रियंकाला जर एक संधी मिळाली आणि गाडीत बसल्या बसल्या तिला कुठलं गाणं सगळ्यात पहिल्या त्या गुणगुणतात? जे मला सगळे जण मुघले आझमच्या शोच्या शेवटी गायला ते आत्ताच गाते, परत तेच गाते. पर्दा नहीं जब कोई खुदा से, पर्दा नहीं जब कोई खुदा से, बंदों से पर्दा करना क्या, जब प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नहीं की, छुप छुप आहे भरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या बात आहे. सुपर्ब. आणि खऱ्या अर्थानं सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की कधी ड्रायव्हिंग व्हील हाती आली? व्हेन डिड यू स्टार्टेड ड्रायव्हिंग ऑल टुगेदर? ती पहिली गाडी, ते पहिलं ड्राईव्ह शिकलीस का कुठे? काय सांगशील याबद्दल? 21 वर्षाची जेव्हा झाले तेव्हा मी खूप माझ्या बाबाच्या मागे हट्ट लावला की मला गाडी शिकायचीच आहे. आणि मला कायम असं म्हणजे मला असं वाटतं ना, मुलींनी कसं इंडिपेंडेंट असावं. कुठल्याही मुलींनी कुठल्याही बाबतीत मला डिपेंडेंट असायला आवडत नाही. इथून राईट ना. त्यामुळे म्हणलं आता कार्यक्रमांसाठी फिरायला लागतं, पावसाळ्यात कार्यक्रम असतात, रिक्षा, आणि म्हणलं आपल्याला गाडी ही यायलाच पाहिजे. व्हेरी ट्रू. आणि त्यामुळे मी ड्रायव्हिंग क्लास प्रॉपर जॉईन केला. आणि पहिला दिवस मला आठवतोय ते सगळे त्यांनी मला सांगितलं गिअर आणि आमच्याच घरी सहकारनगरला, मी पुण्याला माझं माहेर आहे तिकडे राहायचे तेव्हा. आणि झाला माझा पहिला ड्रायव्हिंग क्लास आणि मी सारंगला फोन केला, हॅलो सारंग, झाला माझा पहिला ड्रायव्हिंग क्लास, आली मला गाडी पहिल्याच दिवशी. हीच त्याची रिॲक्शन होती. आणि तो म्हणला तेव्हापासून तो घाबरतो या वाक्यामुळे. केवळ एका दिवसात ही मुलगी म्हणते की मला यायला लागली आहे गाडी, या वाक्याने तो अजूनही घाबरतो. पण मी खूप चांगला ड्राईव्ह करते, तर तू बघशीलच. आणि ही नवीन गाडी जेव्हापासून घेतली आहे मी खूप कमी वेळा ड्राईव्ह केलेला आहे. कारण तोच युजली ड्राईव्ह करतो किंवा ड्रायव्हर असतो. एक्झॅक्टली. पण म्हणलं की दाखवूयात आता आपण. ऍक्च्युली आज हा आपला इंटरव्ह्यू ठरला त्यामुळे, नाहीतर माझी सगळी टीम मुघले आझमची, माझे सगळे मित्रमैत्रिणी, त्यांना मी गाडीत बसवते आणि आम्ही रोज जातोय एकत्र आणि मी ड्राईव्ह करते. आणि येताना पण त्यांना कारपुलिंग आम्ही करतो. मस्त मजा येते. आम्ही म्युझिक ऐकत, गप्पा मारत, मस्त धमाल करत जातो. पण द फॅन्टॅस्टिक पार्ट आहे की ना, गाडी
आल्यानंतर आपण ना त्या गाडीतले अनेक किस्से असतात प्रियंका. म्हणजे आता तुम्ही मुंबई पुणे ड्राईव्ह तर असंख्य वेळा केली असेल राईट. जर तुम्हाला विचारलं आठवणीतला किस्सा गाडीतला, मग तुमचा आणि सारंगचा असेल, तुमच्या फॅमिली सोबत असेल, फ्रेंड सर्कल मध्ये असेल, कोणता आहे? बापरे, मला आठवतंय मी आणि सारंग आमचं लग्न झालं आणि त्याच वर्षी आम्ही जॅझ आमची पहिली गाडी घेतली, Exactly. जॅझ. आणि मुंबई पुणे आम्ही ड्राईव्ह करत होतो आणि मी म्हणलं मी चालवणार हायवेला, मला सारंग चालवायची. भाई परत घाबरले. आणि आमच्याबरोबर सानिका होती, राईट. मागे बसली होती आणि रात्रीची वेळ होती आणि घाटात चालवत होते आणि फर्स्ट टाइम मी एक्सप्रेस हायवेला चालवत होते आणि घाटात होते. आणि सारंग पण थोडा तो असा म्हणजे खूप त्याला ना अजिबात आवडत नाही मी गाडी चालवलेलं. म्हणजे तो म्हणतो मी चालवतो तू बस नाही. Exactly. हा त्याला Chill, relax. हा यू सिट, मी चालवतो. त्याला ड्रायव्हरनी सुद्धा गाडी चालवलेली आवडत नाही, कारण त्यालाच चालवायची असते. राईट. इतका त्याचा विश्वास नसतो समोरच्या, पण त्याच्यावर मी बसले चालवायला. राईट. आणि पहिल्यांदा चालवते आणि पहिल्यांदा चालवत होते मी गाडी, त्यामुळे मला अंदाज नव्हता. तर तो फुल त्याला घाम सुटला होता आणि इन्स्ट्रक्शन चालू होते, इथून खाल कळत नाहीये का तुला हे असं. आणि एका लेवलला आमची इतकी वादावादी व्हायला लागली, भांडण, आवाज दोघांचे चढले सानिकाशी, यांचं काय चाललंय. आणि मी त्या स्टिअरिंग व्हीलवर मी जोर जोरात रडायला लागले की अरे पण मला चालवू दे गाडीनी. म्हणजे मला अजूनही सानिका तुला हा किस्सा खूप चांगला सांगू शकते की ती वेडी झाली होती आमच्या दोघांच्या भांडणात की काय चाललंय यांचं, दादा तू जरा शांत हो, पिऊ तू जरा शांत हो. एक तर ती गाडी चालवते. सो हा किस्सा मला अजूनही आठवतो. आम्ही अजूनही तिघं हा किस्सा आठवून खूप हसतो. सुरुवातीच्या प्रवासपेक्षा मी आता रिसेंट गोष्ट तुम्हाला विचारणार आहे. काही दिवसांपासून मी इंस्टाग्रामवर तुमचे काही स्टोरीज पाहतोय, काही फोटोज पाहतोय. इज देयर समथिंग न्यू कमिंग अप विच यू आर ट्राइंग टू से ऑन द इंस्टाग्राम, ऑन सोशल मीडिया टू युअर फॅन्स? काय आहे काय ते? सो अजून मी आउट केलेलं नाही, राईट. पण आता मी खास कलाकार Yes. प्रेक्षकांना हे सांगते, पुढारीच्या प्रेक्षकांना सांगते की येस, आय एम कमिंग अप विथ माय ओन यूट्यूब सिरीज ऑन माय यूट्यूब चॅनल द प्रियारंग प्रोजेक्ट. माझं आणि सारंगचं जे यूट्यूब चॅनलवर आपण एवढी गाणी तुम्ही ऐकली आहेत. हो. सो त्याच्यावर फायनली आय एम कमिंग अप विथ माय ओन यूट्यूब सिरीज विच इज कॉल्ड प्रियांकाज प्लेलिस्ट. दातार कॅन्सर जेनेटिक्स नाशिक ही जी एक संस्था आहे, त्यांनी कॅन्सर पेशंटसाठी टेस्ट सुरू केलेले आहेत आणि तो अवेअरनेस लोकांपर्यंत पोचावा, जागृत व्हावा, त्यासाठी या हेतूने, या सोशल कॉज हा घेऊन मी ही सिरीज नवीन वर्षात लोकांसमोर पुढे आणते. महागणपतीं मनसा स्मरामि, महागणपतीं मनसा स्मरामि, वसिष्ठ वामदेवादि वंदित महागणपतीं. हा क्या बात आहे. आणि आता आपण गाडीच्या गप्पा मारल्या, आता आपण रिसेंट गोष्टीबद्दल बोललो. अजून एक रिसेंट गोष्ट म्हणजे संगीत मान अपमान, आणि त्याच्यातलं एक ब्युटिफुल गाणं तुम्ही गायलात. आणि खऱ्या अर्थानं संगीत नाटक, ती परंपरा आता सिनेमात एक फेरीटेल म्हणून सुबोध भव्य आणतायत भेटीला. भव्य सिनेमा आहे, ND स्टुडिओमध्ये शूट झालाय, गाणी सुपर शंकर एस यांनी केली आहेत, सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हाऊ हॅपी आहे यू? व्हेरी हॅपी. म्हणजे तुला आठवत असेल तर संगीत मान अपमान हे नाटक मी स्वतः केलेलं आहे राहुल सर. तू आला पण असेल इंटरव्ह्यू करायला, मला आठवत नाही. सो एकतर हे नाटकच माझ्या इतक्या जवळचं आहे, ज्याच्यामध्ये मी स्वतः काम केलेलं आहे. ही सगळी नाट्यगीतं मी त्याच्यामध्ये गायचे. आणि आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती परंपरा आहे त्याचा हा अविभाज्य भाग आहे हे नाटक. सगळी ही नाटकं हा ठेवा आहे आपला. आणि ते सगळं लोकांना बघायला आता मिळणार आहे. नवीन पिढीला हे नवीन स्वरूपात बघायला मिळणार आहे. खूप मला असं वाटतं महत्त्वाची गोष्ट वाटते की आपल्या लोकांनी, आपल्या नवीन पिढीनी आपल्या आधीच्या मोठ्या आर्टिस्टनी काय काय करून ठेवलंय हे सगळं आपल्याला माहितीच असलं पाहिजे. संगीत मान अपमान मधलं आयकॉनिक नाट्यगीत नाही मी बोलत, जे मी कायम गात असते असायचे, ते परत मला याच्यामध्ये एका वेगळ्या ढंगामध्ये गायची काय म्हणू संधी मिळाली. म्हणजे कॉन्टेम्पररी स्टाईलनी याचं सगळं अरेंजमेंट केलेलं आहे, जे आत्ताच्या काळातला जो साऊंड आहे
त्याप्रमाणे. नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाथा, नाही मी बोलत, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत. गाडी इतकी हलतीये की मग असं होतं ते. वर्ण विनयहीन वदता नाथा, नाही मी बोलत नाथा, नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत, नाही मी बोलत, नाही मी बोलत नाथा. क्या बात, सुपर. आणि नेहमी तुमच्याकडून गाणं ऐकायला इतकं भारी वाटतं. प्रियंका, आपल्या आयुष्यात ना नेहमी कुठली तरी एक गोष्ट येते आणि ती आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनत जाते. ती गोष्ट तुमच्या आयुष्यात ती म्हणजे मुघल आझम, ज्या प्रयोगाला आपण चाललो. म्हणजे एक प्रयोग जेव्हा आम्हाला असं कळलं की प्रियंका बर्वे या भूमिका करतायत, ते पण इतक्या मोठ्या स्टॅचरवर, जेवढी पर्वणी ती प्रेक्षकांना असेल तेवढी पर्वणी ती तुम्हाला सुद्धा असेल करताना. मनीष मनोत्राचे कॉस्ट्युम्स, यू नेम इट, एव्हरी लेजेंडरी माणसाने याच्या सगळ्या या पूर्ण प्रयोगात काम केलं आणि ब्रॉडवे स्टाईल प्ले आणि त्याचा सगळीकडे प्रयोग झाला आणि इट इज बॅक. हाऊ हॅपी, हाऊ सॅटिस्फाईंग प्रयोग करताना असतो. आणि काय सांगायला मुघलाचं? एकतर 2025 ची सुरुवात इतकी छान होती की आम्ही 22वा, दिस इज आवर 22nd सीझन ऑफ मुघल आझम. आणि जवळपास मला वाटतं 350च्या वर शोज झालेले आहेत. इट्स बिन, आता ऑक्टोबरमध्ये 9 वर्ष कंप्लीट होतील मुघल आझमला. अँड येस, आम्ही काय म्हणतो, वी हॅव ग्रोन विथ मुघल आझम. आम्ही जेव्हा आलो, आय वॉज जस्ट 25-26 इयर्स ओल्ड. आणि जसं जसं काळ मागे सरतोय, पुढे जातोय, रादर आपणही मोठे होतोय, आपण इतर गोष्टी बघतोय, एक्सपिरियन्स वाढतोय, तसं तसं त्या कॅरेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला आपल्याला एक वेगवेगळा काय म्हणू फ्रेशनेस होतो. म्हणजे आता एका वर्षाने मी काल पहिला शो केला, मुघल आझमचा प्रीमियर होता. तर पहिल्यांदा केलेली अनारकली आणि आता मी जे करते अनारकली, आपल्याला अजून आपण जसे मॅच्युअर होत जातो, जसं जसं आपल्याला लाईफ एक्सपिरियन्स वाढत जातो, तसं तसं वेगवेगळे लेयर्स आपल्याला त्या कॅरेक्टरमध्ये सापडतात. आणि ती खूप मजा वाटली मला. म्हणजे सिनेमाचं कसं आहे, आपण तो करतो आणि झालेलं असतं आपलं काम. पण नाटकाचं कसं आहे, आता इतकी वर्ष चाललंय नाटक, ते सगळे लाईफ एक्सपिरियन्सेस घेऊन मी त्या कॅरेक्टरमध्ये येते. आणि ती मला खूप मजा आली काल, की हे काहीतरी काल केलेलं कॅरेक्टर, म्हणजे जे मला काल केलेलं जे काय माझं होतं ते वेगळं होतं. तो अप्रोच नवीन अप्रोच होता. आणि यू ऑल्सो ट्राय आउट न्यू थिंग्स ना. सो येस, हे सगळं कॅरेक्टर बद्दलचं झालं. किंवा पण आय एम सो ग्रेटफुल फॉर मुघल आझम की आय हॅव अ लॉट ऑफ ग्रॅटिट्यूड की माझ्या आयुष्यात हे नाटक आलं आणि त्याच्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं आणि खूप समृद्ध झालं. खूप लोकांना मी भेटले त्या निमित्तानं, खूप काही शिकायला मिळालं, अजूनही शिकते रादर. आणि माझी सगळी आता मुघल आझम ही माझी फॅमिली आहे. 20 ऑक्टोबर 2016ला आम्ही ओपन केलं होतं, करणार होतो. आणि सगळीकडे पोस्टर्स लागली होती मुघल आझमची. माझे ते हात आहेत ना असे, ती काढली होती मला. आणि ते सगळं आमचं फोटो सेशन झालं होतं. सगळीकडे ते पोस्टर्स लागले होते. आणि बुक माय शोला ओपन झालं होतं बुकिंग. आणि मी मज्जा म्हणून गेले बुक माय शोवर. NCPAला व्हायचं. पहिलं तिकीट 8,000 2016 मध्ये रे, नाटकाचं तिकीट. आणि मी म्हणलो, अरे मला डोक्यात कोण घेणार आहे. पहिला प्रश्न आला की कोण येणार आहे नाटक बघायला. कारण इतकी कल्पना नव्हती काय लेवलला आणि कधी ह्याच्याविषयी बोलणंच व्हायचं नाही, की फक्त कामाकडेच लक्ष होतं ना. कारण ते सगळं साध्य करायचं होतं की
डिक्शन आपलं बरोबर येतंय का, गाणी कशी होत आहेत, डान्स रिहर्सल्स चालायच्या, त्या कॅरेक्टर, ते सगळं नवनवीन सगळं होतं. त्यामुळे कामाकडेच लक्ष होतं. पहिला शो झाला तेव्हा सगळा आमचा 0 शो होता. माझी अख्खी फॅमिली 30 जण पुण्याहून आले होते हे नाटक बघायला. आणि मला आठवतंय पहिले 2 शोज आम्ही केले होते ते 0 शोज होते, फक्त फॅमिली अँड फ्रेंड्स. आणि तेव्हा जो रिस्पॉन्स आला तेव्हा मला कळलं की काहीतरी हे वेगळं आहे बरं का. म्हणजे हे खूपच मोठ्या लेवलवर आहे. अर्थात आम्ही जेव्हा ते करत होतो प्रोडक्शनची जी आहे त्याच्यावरनं कळतच होतं की शापूरजी पॅलनजींचं प्रोडक्शन होतं, ज्यांनी स्वतः मुघल आझम प्रोड्यूस केला आहे. मनीष मल्होत्राचे कॉस्ट्युम्स होते. आणि मनीष सुद्धा मला आठवतंय त्याचं पहिलं हे इट वॉज हिज फर्स्ट प्ले. तो एनसीपीला 6 दिवस रिहर्सल्स करत होतो. त्यांनी त्याचे सगळे कारागीर एनसीपीत बसवले होते. 600 कॉस्ट्युम्स करायचे होते. तो माणूस तिथे आमच्या बरोबर दिवस रात्र होता. मनीष मल्होत्रा, माय गॉड. आय मीन इतकी त्याचं डेडिकेशन, पॅशन आहे की त्यानं फिल्म स्टाईलनी ते डिझाईन केले होते पहिले, की एवढे लांब लांब होते हिल्स. आणि म्हणलं मला चालता येत नाही. इतके प्रॉब्लेम्स ते आम्हाला जेव्हा नाटक करताना मग ते येत होते की मग हे असं पाहिजे, मग हे इतके फास्ट कॉस्ट्युम चेंजेस आहेत, मग ते वेलक्रोज लावू आपण, मग काय करता येईल. त्याची सगळी टीम आणि तो तिथे ते सगळे जण उपस्थित होते आणि ही सगळी गडबड चालली होती. सो ती प्रोसेस मी जेव्हा जेव्हा आठवते ना मला अजूनही इतकं म्हणजे काय म्हणू, दोज वर द बेस्ट डेज. आपण जेव्हा वळून बघतो त्या दिवसांकडे तेव्हा आपल्याला कळतं की अरे आपण किती छान क्षण आहेत हे आपल्या आयुष्यातले. नंद लाल छेड गयो रे मोहे पन घट पे मोरी नाजुक कलैया मरोर गयो रे मोरी नाजुक कलैया मरोर गयो रे मोहे पन नंदलाल छेड गयो रे मोहे पन घट पे. क्या बात आहे, सुपर. मागच्या वर्षी लाईव्ह शोज खूप केलेत, मग खूप कॉन्सर्ट तुमचे स्वतः झाले, राहुल सरांसोबत झाले, अनेक ठिकाणी तुम्ही कॉन्सर्ट्स केले. हाऊ हॅपी आर यू वेन देर इज कॉन्सर्ट्स लाईक दॅट? जेव्हा तू कॉन्सर्टमध्ये तुम्ही असता काय वेगळे पण तुम्हाला जाणवतं? वेन मध्ये गझलचा कॉन्सर्ट असतो, राहुल सरांसोबत असतो, तुमचेच एकदम इंडिव्हिज्युअल कॉन्सर्ट असतो, कॉन्सर्टची मजा असते तरी काय? म्हणजे येस, आय एम ग्रेटफुल फॉर दॅट की लास्ट इयर It was all about concerts, right? Yeah, it was all about concerts, new collaborations, different kind of concerts, different challenges. इतके सोलो कॉन्सर्ट्स. मी माझा पहिला गझल कॉन्सर्ट इथे NMACC ला केला, पूर्ण हिंदी, एहसास नावानी, जो सोल्ड आउट होता. देन आय डिड माय सेकंड कॉन्सर्ट, गझल कॉन्सर्ट फॉर नॉन महाराष्ट्रीयन ऑडियन्स इन नैरोबी, एहसास नावानी. इट वॉज ऑल्सो सोल्ड आउट. सो वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले, वेगवेगळ्या जॉनर्स घेऊन कार्यक्रम केले आणि त्याच्यावर खूप काम केलं गेलं. गाण्यावर खूप काम केलं गेलं, विचार केला गेला. सो इट वॉज आपण जेव्हा अशी वेगवेगळी कामं करत असतो, इट्स ऑलवेज अ लर्निंग प्रोसेस. आणि मला त्या लर्निंग प्रोसेसमध्ये राहायला खूप आवडतं. एक स्टुडंट म्हणून राहायला खूप आवडतं. नेक्स्ट इयरमध्ये माझा पहिला US सोलो दौरा असणार आहे. त्याचा पण एक वेगळा विषय आहे. सो मी पूर्णपणे आय एम पेइंग ट्रिब्यूट टू ऑल द डिवाज, म्हणजे राईट फ्रॉम नूरजहां, बेगम अख्तर, अबिदा परवीन जी, लता जी, ऑफकोर्स आशा जी, टू श्रेया, किशोरीबाई, म्हणजे शोभा गुरटू, ज्यांनी मला इन्स्पायर केलं आहे माझ्या गाण्यामध्ये, माझ्या जर्नीमध्ये. असा सगळ्यांना मी एक ट्रिब्यूट देणार आहे. सो त्याच्यावर सुद्धा आता काम लवकरच सुरू होईल. प्रत्येक कलाकाराला ना जेवढं ते स्क्रीनवर काम करतात किंवा जेवढं ते नाटकात काम करतात, पण जेव्हा लाईव्ह परफॉर्मन्स असतो ना त्याची एक आनंद वेगळा असतो ना. का? कारण तुम्हाला लोकांची रिॲक्शन डिरेक्टली मिळतात. हाऊ हॅपी आर यू ॲज अन आर्टिस्ट की लोक तुमच्या कार्यक्रमाने तेवढे दाद देतात, लोक तुमच्या यूट्यूबच्या एका सिंगलला पण तेवढं दाद देतात, लोक मुघल आझमला पण येतात. हाऊ हॅपी अँड सॅटिस्फाईंग आर्टिस्ट तुम्हाला वाटतं स्वतः?
प्रत्येक कलाकार हा याच्याचसाठी काम करत असतो. Exactly. म्हणजे ऑफकोर्स गाण्यावर हे पॅशन आहे म्हणून आपण हे करतोय, पण त्याची कुठेतरी जेव्हा पावती मिळायला लागते, कोणीतरी दखल घ्यायला लागतं, तेव्हा त्यातनं अजून मोटिवेशन मिळतं की अरे एवढ्या या गाण्याला अशा छान छान कमेंट्स आल्यात, आता अजून काहीतरी छान करू बघू काय कसं वाटतंय. सो इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट की हे जेव्हा छान व्हॅलिडेशन तुम्हाला मिळत असतं ते तुम्हाला कुठे ना कुठेतरी सुखावणारच असतं. मी एवढंच म्हणू शकते की खूप ग्रेटफुल वाटतं की लोक प्रेम करतात आणि कधीही हे ग्रांटेड घेत नाही मी. त्यामुळे त्यांचं प्रेम आपल्या किंवा खूप प्रेम दिलंय म्हणून त्यानं हुरळूनही जात नाही. आपलं काम आपण करत राहायचं, आपलं 100% जास्त विचार नाही करायचा त्याचा, असं पण आहे का? नाही करायचा. एक्झॅक्टली. तिथेच सोडून द्यायचं. म्हणजे मी तरी असंच करते, कारण खूप वावा पण मिळते, कधी कधी नाही पण आवडत, पण ते सगळं तिथे सोडून यायचं. आपलं दुसऱ्या दिवशी परत आपल्यावर काम गाण्यावर. सो इज इट पॉसिबल फॉर अन आर्टिस्ट की एव्हरी डे इज अ न्यू डे? ऑफकोर्स एव्हरी डे इज अ न्यू डे. म्हणजे आय अप्रोच माय लाईफ लाईक दॅट की झाला आता कालचा प्रयोग झाला मुघले आझमचा, बरोबर, खूप छान झाला, खूप दाद मिळाली, काय काय दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळं असू शकतं ना. म्हणजे यू कॅन नॉट, तुम्ही त्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये अजिबात नाही जाऊ शकत. तुम्हाला एक संधी दिली की या सीटवर तुम्हाला कोणातरी बसवायचंय आणि निखळ गप्पा मारत जायचंय. त्या व्यक्तीला तुम्ही भेटला असाल नसाल, भेटला असाल, काम केलं पण असेल, पण त्याच्यासोबत गप्पा मारायच्या राहिल्या असतील, ती व्यक्ती कोण असेल आणि का? अरे बापरे, खरं सांगू मला आता मला माहितीच नाही काय प्रश्न विचारणार होता. एक्झॅक्टली. मला असं एकदम मला वाटलं की मला माझ्या आजी आजोबांना इथे गाडीत बसवायला आवडलं असतं. ते आज असले असते तर. माझी आजी ऑफकोर्स मालती पांडे बर्वे आणि आजोबा पद्माकर बर्वे. मी फार असं अशा पद्धतीनं कधी बोलत नाही त्यांच्याविषयी, पण खूप सहवास कमी मिळाला मला त्यांचा. कारण आजी तर मी 6-7 वर्षांची होते तेव्हाच गेली. तिला दम्याचा विकार होता आणि आजोबा पण मी 8वी-9वीत असताना गेले. पण त्यांचं वय खूप होतं. म्हणजे माझ्या बाबाचा जन्म झाला तेव्हा माझे आजोबा 50 वर्षांचे होते. सो तो एज गॅप खूप होता आणि इतकं काम त्यांनी करून ठेवलंय तर ते आम्हाला माहितीच नाही. त्यांची नात म्हणून इतके गोष्टी मला भरभरून लोक सांगतात की ते इथे आम्ही म्हणजे आणि भारतभर ते फिरलेले आहेत. ते त्यांच्या बदलीची नोकरी होती, ऑल इंडिया रेडिओमध्ये ते होते. अगरताल्यापासून दिल्ली, इंदोर, कुठे कुठे ते राहिलेले आहेत. आणि तिकडच्या आठवणी लोक सांगत असतात की, आणि खूप प्रेमानं माझ्याकडे येतात की अच्छा पद्माकरजी की ये ग्रँड डॉटर है. आणि त्यांनी केलेल्या रसराज नावाचं त्यांचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतः रचलेल्या ब्रजभाषेतल्या 500च्या वर बंदिशी आहेत, जे आता मी कार्यक्रमातनं गायला सुरुवात केली. NCPA ला मी एक कार्यक्रम केला, मी आणि राहुल दादा, जो मी क्युरेट केला होता कृष्णावर. त्याच्यात मी आणि राहुल दादानी त्यांची बंदिश गायली. हे सगळं बघायला त्यांनी आज असायला हवं होतं. मला कधी कधी खूप वाईट वाटतं की ते आज असले असते. मी असाही विचार करते ते आज असले असते तर त्यांना कसं वाटलं असतं, ते आले असते माझ्या कार्यक्रमांना. माझी आजी 17व्या वर्षी शी वॉज अ प्लेबॅक सिंगर, सक्सेसफुल प्लेबॅक सिंगर. आणि तिन्ही संगीत नाटकात काम केलेलं आहे. तिचं ऑटोबायोग्राफी मी वाचलेली आहे. त्याच्यात काय काय आठवणी तिच्या इतक्या सुंदर सुंदर. सो मला आवडलं असतं ते इथे असले असेल, त्यांना छान वाटलं असतं मला तिकडे बघून. थँक्यू फॉर दिस ड्राईव्ह थ्रू युअर शो. आणि खऱ्या अर्थानं तुमचा शो पण छान होते, तुमचं हे वर्ष खूप चांगलं होते आणि शांत राहून तुम्ही सक्सेस मिळवा. तुझं या वर्षात? माझं या वर्षात खूप कार्यक्रम करायचे आहेत, खूप शोज करायचे आहेत, खूप धमाल करायचे, खूप बातम्या करायच्या आहेत आणि छान एंटरटेनमेंट करायचं सगळ्या प्रेक्षकांचं. नाहीस ना? आणि आता कारण सांगता कार्यक्रमाची करायचं प्रियंका, सो माझी एक फरमाईश आहे, ती जर तुम्ही ऐकाल तर मला खूप भारी वाटेल. स्वामिनीचं टायटल ट्रॅक जे आहे ते प्रचंड मला आवडीचं आहे. सो कॅन यू जस्ट सिंग द 2 lines ऑफ दॅट? पाहता तुला मी वरली प्रिया रे
झुलले वादळ झेलते मीच सुवासिनी स्वामी लाभतो असा युगातुनी सप्तपदी चालते नभातुनी आहा. मी चालते तुझ्याच मी साजते तुझ्याच लोचनात रे पण जन्मले आधी तुझ्या मनात रे 7 जन्म राहू दे हा सहवास रे मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे. क्या बात आहे, सुपर. थँक्यू सो मच अँड होप यू लाईक इट. सुपर. थँक्यू, मला खूप मजा आली.